आजचा आपला धातू आहे सप्तधातूपैकी मेद धातू. बघा, आज व्हॅलेंटाईन डे आहे की नाही. प्रेम करा. चांगल्या अर्थानं आता मॅडम म्हटलं की नाही, शरीरावरती प्रेम करा. सगळं आपल्याला काय करायचं असते, शरीराच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं असते ते शरीराच्या माध्यमातून असते. शरीर जरी नश्वर जरी असलं की नाही, बरेच जण म्हणतात शरीर नश्वर आहे, नश्वर आहे. नश्वर तर आहेच आहे, पण आहे तोपर्यंत तर आहे की नाही. तुम्हाला धंदा, उद्योग, नोकरी, काहीही काहीही करा, अध्यात्म करा. तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची आहे, ध्यानधारणा करायची आहे, तुम्हाला शरीराच्या माध्यमातूनच करायचं. इथे ध्यानाला बसलोय आणि कंबर दुखते, मला गॅसेस झाले, चालेल काय? गुडघा दुखतोय, नाही चालत. तर शरीराच्या माध्यमातूनच करायचं असतंय. तर या शरीरावरती पहिला प्रेम करायला शिका. आणि त्यातल्या त्यात आहे की नाही, तुम्हाला जर काय असेल की नाही, तर प्रोटेक्ट युअर लिव्हर, फीड युअर गट. तुमच्या लिव्हरवर प्रेम करायला शिका. लक्षात आलं? आजचा जो आहे की नाही, तर तुम्हाला तुमचं वजन वाढतंय, वजन मेद 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 वाढतो, मेद वाढतो. प्रोटेक्ट युअर लिव्हर, लिव्हरचं संरक्षण करा. हे वजन कमी करणे, रक्तातली साखर कमी करणे, तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करणे, वाढवणे, सगळा लिव्हरचा खेळ आहे. मग ते लिव्हर चरबी वाढवायची, त्या तुमच्या लिव्हरवरच अन्याय करताय. आणि कसलं तुमचं चरबी कमी होते. लक्षात आलं? आजचा धातू तोच आहे. आजचा बघा, पूजा पाटीलचा जो एक्सपिरियन्स होता, भारी मॅडम. तुम्हाला काय कसं काय स्वप्न पडलेलं काय? मला पाहिजे होतंच तुम्ही घेतलं बघा. मला हा आज रिझल्ट जो आहे की नाही बघा, ते पूजा पाटीलचं वजन पहिला 45 किलो वजन होतं. नंतर तिचं वजन झालं 28 किलो पर्यंत ती आली. लक्षात आलं? मेद धातू. मग तिचं वजन वाढलं. तिने सांगितलं की 10 किलो वजन तिचं वाढलं. आता ती 38 किलो काहीतरी तिचं 28 पर्यंत गेली होती आणि 38 किलो म्हणजे आता तिचं वजन 10 किलो वजन वाढलं. मग आता हे वजन वाढलं, तिचं मास पण वाढलं, चरबी पण वाढली योग्य त्या प्रमाणात. तर हे आपलं कसं असतंय, आता माझं मॅडमने काम सोपं केलं. माझं तो समदोष असमाग्निश मॅडमने म्हटलं की नाही, हे धातू जे असतात की नाही, किंवा तुमचे वात पित्त कफ, हे इम्बॅलन्स होत असतात. आणि हे इम्बॅलन्स ज्यावेळी होतात की नाही, त्यावेळी तुमचं आरोग्य बिघडत असतं. हे सम प्रमाणात सगळं पाहिजे. आणि मग तिला आता तिनं काय सांगितलं, पूजा पाटीलनं, किती इन्व्हेस्टिगेशन, काय काय लाखो रुपये तिनं मग खर्च केले किंवा काय केले. मग इथं आल्यानंतर तिला कसंही झालं, न्यूट्रिशन डिफिशियन्सी. लक्षात घ्या, हे पोटात जे मी तुम्हाला सांगायला गेले की नाही, 40 प्रकारचे अन्न घटक, हे तुम्ही रोज रोज म्हणजे रोज 365 दिवस आणि तुमचा श्वास असेपर्यंत, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत, हे जर तुम्ही दिला तर तुम्हाला काही करावं लागत नाही. बॉडी तुमचं त्याचं काम करते. आणि लोकांचं आज आरोग्य बिघडण्याचं मी तुम्हाला ठामपणे सांगतो, ही पोषक तत्व नाही मिळत. लक्षात घ्या, मिळत नाही आहेत आणि वेल बॅलन्स मध्ये मिळत नाहीत. लक्षात आलं? आणि मग हे काय होते, लोक खातात पितात नाही, जगातले सगळे लोक खातात पितात, पण आपल्याला योग्य त्या प्रमाणात डेली बेसिस वरती योग्य ते प्रमाण बरोबर ते वेल बॅलन्स म्हणतात की नाही, तर त्याला कुणाला पाहिजे, तुमच्या लाखो करोडो पेशींना. ते जर तुम्ही दिला की नाही, तर हे तुमचे हे आता तिचा जो रिझल्ट आला की नाही, तर तो ते न्यूट्रिशन फुलफिलमेंट होत गेलं. तिचं मास धातू पण वाढला, म्हणजे मसल्स पण वाढले. आणि आवश्यक चरबी अति प्रमाणात कमी होणं, लक्षात आलं, तर ते पण धोकादायक असतं. म्हणजे आपल्याला मेद जो म्हणतात की नाही, चरबी, तर ती फारच कमी झाली तरी सुद्धा तुम्हाला ते धोकादायक असतं. आणि मग तिचं कसं वजन वाढलं, तर ही न्यूट्रिशन, हे मग आम्ही देतो, हे न्यूट्रिशन हे घेतात. हे कोणत्या प्रकारचं औषध आहे काय? मग इथं लोक कसे व्याधीतनं किंवा बाहेर कसे पडतात, तर ही न्यूट्रिशन डिफिशियन्सी, त्याच्यात फार मोठा रोल त्या या सगळ्या न्यूट्रिशनचा असतो. तर मी तुम्हाला आता तो काय, तो माझा हे नाही आहे, मी तुम्हाला धातुक्षय, हे धातुक्षय सुद्धा होतात आपल्याला. हे मेद, रस, रक्त, मांस असते, म्हणजे त्यांचा अॅनिमिक कंडिशन असते बघा, असते की नाही, तुमचं रक्त कमी असतं, धातुक्षय म्हणतात त्याला. तर हे धातुक्षयचा तो एक पार्ट वेगळा, मी ते नंतर घेणार आहे. पण आज आपल्याला जो बघायचा आहे की नाही, तो मेद धातू जो आहे की नाही, तर ते वसा, त्याला चरबी म्हणतात. तर हे फार मोठा सगळ्या जगाचा प्रॉब्लेम आहे. वजन वाढणे, वजन वाढणे, वजन वाढणे आहे की नाही, किंवा वजन कमी असणे सुद्धा, ते सुद्धा घातक असते. आता बघितलं की नाही, पूजा पाटीलचं वजन कमी असणं सुद्धा आरोग्याला मायनस मध्ये असतं. तर योग्य त्या प्रमाणात आपलं वजन मग आहे का बघा, आपल्याला वजन काट्यावर दिसतं की नाही, चरबी वाढलेली असते किंवा काय. तर हे सप्त धातू तुमचे अफेक्टेड, एकात नाही एक. मास धातू म्हणजे तुमचे मसल्स जे असतात, तर ते वीक राहतात. मग त्याच्यातनं तुमचं परत काय होतं, तिकडे चरबी वाढायला लागते. मसल्स जेवढे तुमचे स्ट्रॉंग असतील, तेवढं तुमचं वजन कमी होतं. हे सगळं एकमेकावरती अवलंबून असतं. आणि आपल्याला ह्या याच्यावरतीच काम करत असताना की नाही, तर आपल्याला बघा, तुमचे हे धातू जे असतात की नाही, मेद धातू जे आहे की नाही, तर तो त्याचं काय तुम्हाला त्याचा उपयोग आधी लक्षात घ्या. हे काही गोष्टी ज्या आहेत की नाही, स्नेहन म्हणजे स्निग्धता, मेद धातू जे असते की नाही, स्निग्धता प्रदान करणे.
आपल्याला स्निग्धता, ऑइली ऑइली बनतो की नाही, लुब्रिकेशन. ओमेगा 3 खाता का तुम्ही? ओमेगा 3 फॅट, फॅटला घाबरायचं कारण नाही. ओमेगा 3 आपण फॅट कशातनं मिळते माहित नाही, आणि ते कुठलं काय खाणार आहोत मुक्त. मग हे तुम्हाला कसं असतंय, तर ते तुम्हाला लुब्रिकेशन, तर त्याचा तो रोल आहे. मग तुमचे बघा, संधिवाताचा जो पेशंट असतो की नाही, त्याला लुब्रिकेशन कमी पडतं, सांधे वगैरे दुखतात. वय वाढेल तसं बघा, वय वाढेल तसं कोणाकोणाचे गुडघे दुखतात की नाही, किंवा काय, तर तिथं सुद्धा तुमचं स्निग्धता कमी पडत असते. आणि मग ही स्निग्धता, हे गायडन्स महत्वाचा असतो. तर हे मेदधातूचं ते कार्य आहे, स्निग्धता कमी होत जाते, तुमची हाडं एकमेकांना, त्याला सायनोविल फ्लुइड पण त्याचा पण रोल असतो तिथं, स्नायुविल फ्लुइड. लक्षात आलं, तुमचं हे घासतात की नाही एकमेकावरती किंवा काय, तर तिथं तुमचा घाम तयार होतो बघा. स्वेद म्हणजे घाम, स्वेदोत्पत्ती म्हणजे तुमचं घाम तयार होणं, हे तुमचं टेम्परेचर मेंटेन करणं, हे तुमच्या त्या मेदधातूचं कार्य असते. घाम येतो की नाही आपल्याला, हे व्यायाम करताना घाम येतो वगैरे किंवा काय, तरी तुमचं टेम्परेचर मेंटेन करत असतंय. तुमच्या शरीराला दृढता, स्टॅबिलिटी, स्ट्रेंथ तिथे द्यायचं. लवचिकपणा जो असतो की नाही, फारच कृषी लोक असतात बघा, त्यांची स्टॅबिलिटी असं, हा म्हणजे त्यांना म्हणजे आरोग्य बिघडलेलं असतं. फार वजन, आता पूजा पाटीलचं मला फार उदाहरण चांगलं आहे बघा सांगायला. हे फार वजन, चरबी कमी असणं सुद्धा किती आपल्याला आरोग्याला मायनस मध्ये असतं. तर तुम्हाला तुमचे स्नायू आणि तुमचं चरबी म्हणजे मांस, मेद, लक्षात आलं, हे तुम्हाला शरीराला आकार वगैरे व्यवस्थित देत असतात. आणि हे मांस आणि तुमचे म्हणजे चरबी, तुमचं मेद आणि मांस धातू, मसल्स, हे जर वीक असले तर आपलं आरोग्य हे बिघडतच असतं. अर्थात सगळ्या सप्त धातूचा सगळीकडेच रोल आहे, पण तुम्हाला लवचिकपणा किंवा जे आहे की नाही, तुमचं स्ट्रेंथ, हे तुम्हाला काय करत असते, हे मेदधातू देत असतो. आणि पुढं अस्थिपुष्टी म्हणजे तुमचं पुढचा जो धातू तयार होणार आहे, तुमची हाडं, बोन्स लक्षात आलं, तर त्याचं रॉ मटेरियल काय, तुमचा मेदधातू स्ट्रॉंग पाहिजे. मग आता ज्यांचे वजन ज्यादा आहेत, भरपूर वजन आहेत, म्हणजे त्यांचा हाडं फार पुष्ट असतात असं नाही आहे, ते अतिरिक्त झालेलं आहे. चरबी तुमची वाढलेली आहे, म्हणजे माझ्याकडे भरपूर मेदधातू, भरपूर चरबी वाढलेली आहे, माझी चरबी वाढली म्हणजे माझी हाडं फार स्ट्रॉंग असणार असं नाही आहे, लक्षात घ्या. तर तो सूक्ष्म रूपानं जे आपलं हे होत असतं की नाही, हे तुमची चरबी वाढली, अतिरिक्त चरबी वाढलेली आहे, तर हे मेदधातूचं कार्य असतं की नाही, तर ते त्या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आता हे पुढे काय असतं, मेदाग्नी असतं की मेद, तर त्याच्यामध्ये सार आणि किट्ट म्हणजे नको असलेला आहे की नाही मेदाचं, तर त्याच्यामध्ये सार म्हणजे उपयोगी आणि किट्ट म्हणजे नको असलेलं. तर ते किट्ट म्हणजे काय, तर तुमचा घाम ते नको असतं, तर घाम आपल्याला बाहेर पडत असतो. तर त्यानंतर सार म्हणजे सूक्ष्म, त्याच्यामध्ये सार उपयोगी, ते मेदधातूचं सांगालोय. स्थूल रूपानं काय, तर तुम्हाला चरबी म्हणजे योग्य त्या प्रमाणात तुम्हाला चरबी पाहिजे. आणि सूक्ष्म रूपानं त्या मेदातलं काय जात असतं पुढं, तुम्हाला अस्थि निर्माण करणे बघा, चरबीतनं पुढं अस्थि निर्माण करणे, तर ते पुढं तो सूक्ष्म रूपानं ते असतं. आणि त्याचा त्या सूक्ष्म रूपानं उपधातू असतो, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे लिगॅमेंट्स असतात की नाही, लिगॅमेंट्स, तर ते तुमचे त्या ठिकाणी तयार होत असतात, चांगले स्ट्रॉंग तयार होत असतात त्या धातूपासून, कुठल्या तुमच्या ह्या मेद धातूपासून. मग हे अतिरिक्त चरबी असणं तो आपल्याला मायनस असतं, पण योग्य त्या प्रमाणात ही चरबी जी असते की नाही, तर ती किती आपल्याला उपयोगी असते. आणि म्हणून सगळं बॅलन्स, समदोषा समाग्निशा, हे बॅलन्स पाहिजे की नाही, हा सगळा इम्बॅलन्स झालेला असतो. आणि त्याच्यामध्ये हार्मोन्सचा पण फार मोठा रोल असतो. मी तिथं तुम्हाला ते इन्शुलिनचा रोल आता इथे सांगणार आहे. तर आता आज काय मेदधातू किती पूर्ण होतो मी बघतो, कारण का हा फार मोठा आहे आणि हाच तर प्रॉब्लेम आहे, या मेदधातूचा आहे की नाही, हा सगळ्या जगाचा प्रॉब्लेम आहे. हे आपल्याला वजन वाढतं किंवा चरबी वाढते वगैरे की नाही, तर फार मोठा प्रॉब्लेम आहे. आपले वेट लॉस मॅरेथॉन आहे की नाही, वजन कमी करायला किती कोण लागलाय वजन कमी करायला, कुणाकुणाची वजन कमी झाली, कसं शेप मध्ये येत निघालाय, या लागलाय की नाही, तर ह्या मेदधातूचा असते की नाही, तर त्याचा, तर आपल्याला हे मेदधातू असतो की नाही, तर चरबी ही स्टोरेज करत असतं बॉडी. कुठे कुठे स्टोअर करते, पैसा साठवतो की नाही, कुठे कुठे पैसे साठवतात, खिशात पैसे असतात, पाकिटात असतात, कपाटात असतात, कुठे कुठे ब्लॅक मनी, आणि कोण कोण कुठं कुठं साठवतात बघा, बँकेत ठेवतो, बँकेत एफडी असते, बँकेत सेव्हिंग डिपॉझिटला, सेव्हिंग खात्याला पण तुमचे पैसे असतात, एफडीला पण असतात, लक्षात आलं. तर हे पैसे आपण कुठे कुठे साठवत असतो. तर तसं शरीर सुद्धा काय करत असतं, तुमचे हे चरबी साठवत असतं, कुठे कुठे साठवतं ते बघा. आता चरबी तयार कशामुळे होते, तर चरबी तयार होते ही कार्बोहायड्रेट मुळे, लक्षात आलं, सिंपल कार्बोहायड्रेट. तुम्हाला ग्लुकोज जे असते की नाही, ग्लुकोज मी सांगतो तुम्हाला किती प्रमाणात कार्बोहायड्रेट लागतात, मी तुम्हाला टक्केवारी सांगितली होती, किती टक्के लागतात तुम्हाला, 15-16% तुम्हाला प्रोटीन लागतं, हे जे व्हिटॅमिन्स किती लागतं, मिनरल्स लागतं, पहिल्या ह्याच्यात सांगितलं होतं बघा. पाण्याचा अंश 60-62% तुम्हाला पाणी लागतं, कार्बोहायड्रेट तुम्हाला जास्त लागत नाहीत.
तुम्हाला ऊर्जा ग्लुकोज आहे की नाही, काही जरी खाल्लं तरी ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होत असतं. आणि आम्ही दिवसभरात काय खातो, प्रचंड 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 प्रमाणात सिंपल 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 कार्बोहायड्रेट खातो. लक्षात घ्या, तुम्ही बघा, मी माझ्या ह्याच्यात सारखं पाडे वाचतो, पोहे, उपीट, शिरा, डोसा, इडली, हे सगळं तुम्हाला चपाती, भाकरी, भात सगळं सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये येतं. मग हे खायचं का नाही खायचं, म्हणजे आपल्याला खायचं आहे, प्रमाण किती, हेच प्रमाण जादा असतं. तुम्ही दिवसभरात बघा, मी माझं जिथं हेल्टॉक असतो तिथे पाडे वाचतो, लोकांना असं बोटं घालायला सांगतो, लक्षात आलं. आणि तिथं सगळं हे सोडून लोक काय खातच नसतात, का तर माहिती नाही आहे. तुम्ही सगळे वेल एज्युकेटेड आहात की नाही, अडाणी कोण आहे काय, अंगठा छाप आहे काय, मग इथं तुम्हाला काय लागले, नॉलेज जे द्यायला लागलो की नाही, आम्ही स्वतःची फॅमिली पडताळून पहा. लगे आम्ही सांगायला गेलो म्हणून विश्वास ठेवा नाही ठेवा, पडताळून पहा, शंका असेल तर विचारून घ्या, त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. आणि मग काय होतं की आपण सिंपल प्रमाणात कार्बोहायड्रेट खातो, गोड खातो, आणि ते कन्वर्ट होतं, काय होतं असतं, तुमचं ग्लुकोज वाढतं. आणि ग्लुकोज कन्वर्ट इंटू काय होतं, ते तुमचं साठवलं जातं, रक्तातली साखर. रक्तात साखर असते की नाही, वजन कमी करणं, तुम्हाला चरबी कमी करायचं आहे की नाही, तर तुम्हाला काय सोपं, मी कायम काय सांगतो, रक्तात साखर वाढवून देऊ नका. रक्तातली साखर कशामुळे वाढते, त्याच्यावरती काम करायचं, त्याच्यामुळे तुमचा मेद वाढतो, लक्षात आलं. आणि मग काय होतं की तुमचं वजन वाढल्यानंतरचे ते काय दुष्परिणाम आहेत की नाही, काय ते काय मी आता सगळं सांगत बसत नाही. तर वजन जादा असतं, आणि सगळ्या जगाचा प्रॉब्लेम आहे. एकाला तुम्हाला पाय कुठला कुठला रोग पाहिजे, कुठलाही तुम्हाला रोग होऊ शकतो, केवळ तुमचं अतिरिक्त वजन असल्यामुळं. आणि सगळे डॉक्टर एक सल्ला तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे देतात, वजन कमी करा, वाढलेलं वजन कमी करा, चरबी कमी करा. आपण वजन, तुमची वाढलेली चरबी करून वजन कमी करायला पाहिजे, ना की तुमचे मसल मास कमी करून किंवा पाण्याचा अंश कमी करून वजन आपल्याला कमी करायचं आहे, बोन डेन्सिटी कमी करून वजन कमी करायचं नाहीये. तर वाढलेली चरबी जी असते, आणि ह्या चरबीमध्ये जी स्टोअर करते की नाही, तर ह्याच्यातलं जास्त घातक जे असते, आता कुठं कुठं स्टोअर करते, मेनली तुम्हाला सांगतो, विजरल ऍबडॉमिनल कॅव्हिटी, तुमच्या पोटात चरबी जादा असते बघा, असते की नाही. आता ते चरबी प्रमाणात सुद्धा असते की नाही, तर ते ऑर्गनच्या भोवती किंवा तुमच्या हाडांच्या भोवती सुद्धा ते चरबीचे असतं, तर ते त्याला प्रोटेक्शन असतं. तुम्ही जंप केला किंवा काय केलं तर तुम्हाला तुमचे चरबी जर नसेल तर तुम्हाला इंजुरी होण्याची शक्यता असते किंवा होतेच. त्यामुळे योग्य त्या प्रमाणात ही चरबी सगळीकडे असते की नाही, तर ती आवश्यक असते. आणि मग ही विजरल फॅट की नाही, हे जादा असतं बघा. तुम्ही चेक करा, मी सांगतो सगळ्यांनी, मी कायम तुमचं, आम्ही जे पॅरामीटर चेक करतो की नाही, पहिला जर काय बघत असेल तर त्या लोकांचं विजरल फॅट किती आहे बघतो. सो वर्क ऑन युअर विजरल फॅट. मग ते पोटात ऍबडॉमिनल कॅव्हिटी मध्ये तुम्ही चरबी साठवत असता. आणि मी दुसरीकडे जे आहे की नाही, तुमचं सबक्युटॅनियस फॅट, म्हणजे त्वचेच्या खाली, संपूर्ण अंगभर त्वचा आहे आणि त्वचेच्या खाली सुद्धा तुमची चरबी साठवत असते बॉडी. मग ते पण तुम्हाला प्रोटेक्शन वगैरे साठी, आकार आपल्याला दिसणं वगैरे, त्याला चरबीची आवश्यकता असते. पण ही चरबी अतिरिक्त चरबी व्हायला लागली आहे, वाढायला लागली आहे. लक्षात आलं काय, तुमचं विजरल फॅट 6 पर्यंत, 1 ते 6 पर्यंत बघा, कोणाकोणाचं असते 2 ते 6, 6च्या खाली 9 पर्यंत पण चालू शकतं. चलता आहे म्हणतो की नाही आपण, चलता आहे असू दे बाबा, पण 9 पर्यंत. पण त्याच्या पुढे जसं तुम्ही जाता तसं विजरल फॅट हे तुम्हाला घातक घातक. आणि 15च्या पुढे ज्यांचं असतं, चेक करा प्रत्येक, आता इथं कोण नवीन लोक असतील, तुम्हाला ज्यांनी लिंक दिली आहे, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या घरी येऊन चेक करतील, लक्षात आलं, काही पैसे घेणार नाही. तुम्हाला ज्यांनी लिंक दिली आहे, हे पॅरामीटर चेक करून घ्या, 2 मिनिटाचं काम असतं, मशीन चेकअप करून घ्या. आणि त्याच्यामध्ये तुमचं सबक्युटॅनियस फॅट, त्वचेखालची चरबी किती आहे बघा, तुमचं विजरल फॅट किती आहे बघा, तुमचं बॉडी फॅट पर्सेंटेज, लक्षात आलं, किती तुमचं बॉडी फॅट पर्सेंटेज ज्यादा लोकांचं असतं. आणि तुमचं मग त्यामुळे करतो, हे चरबी वाढल्यामुळे तुमचं वजन वाढतं. आणि हे त्यातला जो मेद धातू आहे की नाही, तर तो, आणि ह्याच्यामध्ये मेन तुमचं, म्हणून आपल्याला बघा, पहिला धातू रस, रक्त, मांस, अस्थी, मज्जा. मग पोटात काय घालता, लक्षात आलं काय, ते नको ते आपण घालतो, नको त्यावेळी घालतो. आणि म्हणून पहिला धातू तुमचा रस धातू जो असतो की नाही, न्यूट्रिशन डिफिशियन्सी, पोषक तत्वांचा अभाव, लक्षात आलं. आणि म्हणून इकडे कोण कोण शेकिटिंग करताय, मी सांगितलं की नाही, 40 प्रकारचे अन्न घटक, फॉर्म्युला 1 मधनं 8 जातात, मल्टीव्हिटॅमिन मधनं 22 जातात, 22 अधिक 18, हे जर तुम्ही घेत राहिला, मी तुम्हाला पक्क सांगतो, हे तुम्हाला काय काय जे असतात, कारण का हे न्यूट्रिशन डिफिशियन्सी म्हणजे तुमचा पहिला रस धातूच बिघडत असतो. आणि मग पुढचे, फक्त त्याला मी नुसतं न्यूट्रिशन घेतो हे, आणि मग माझं सगळं गायडन्स महत्वाचा असतो. मुळात तुमचं वजन कशामुळे वाढायला लागलंय, मुळात तुम्हाला इतर काही चॅलेंजेस असतात, मग तिथे वेगळ्या पद्धतीनं कस्टमाइज गायडन्स केला जातो. मग त्या नॉलेजचा बाकीच्याचा एकत्रित परिणाम आहे त्या ठिकाणी. मुळात वजन कसं वाढते त्याच्यावर काय काम करणार नाही, आणि नुसतं न्यूट्रिशन घेतो असं नाही आहे. तर चरबी कशामुळे वाढते,
तर हे मेद कशामुळे वाढतो, तर त्याच्यावरती आपल्याला काम करणं फार आवश्यक असतं. आणि मग हे विजरल फॅट जे आहे की नाही, तर हे आपल्या, मी म्हणतो माझ्या शब्दात, जीवावर उठत असतं. तुम्हाला कुठला हे मोठे मोठे रोग कोणाला काय पाहिजे नाहीत काय? बघा तुम्हाला कोणाकोणाला हे रोग, जरा मी रोगांची नावच सांगतो, कोणाकोणाला जरा हात वर करायचा कोणाला पाहिजे असेल तर. पहिला भयानकच आहे कॅन्सर. पाहिजे कोणाला? कुणाला हार्ट हार्ट प्रॉब्लेम कोणाला पाहिजे? पाहिजे असेल तर हात वर करा. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस कोणाला पाहिजे? ब्लड प्रेशर कोणाला पाहिजे? डायबिटीस कोणाला पाहिजे? गाऊट, संधिवात, गाऊट म्हणजे ते दुखतं वगैरे की युरिक ऍसिड वगैरे वाढतं. स्किनचा प्रॉब्लेम कोणाला पाहिजे? लिव्हर प्रॉब्लेम, स्किन प्रॉब्लेम, कुठला प्रॉब्लेम पाहिजे नाही काय सांगा? कोणाला कुठलाही प्रॉब्लेम नाही नको असतो. सो वर्क ऑन विजरल फॅट. प्रत्येकानं बघायचं आपलं विजरल फॅट किती आहे. आणि हे विजरल फॅट जे असतं की नाही, तुम्हाला जास्त प्रॉब्लेम करत असतं. हे लगेच वाढत नसतं. आता माझं विजरल फॅट ज्यादा आहे, उद्या उठून शड्डू उठून बूट घालतो आणि हाफ पॅन्ट घालतो पांढरी आणि पळत सुटतो, रनिंग करतो, सायकलिंग करतो म्हणून विजरल फॅट कमी होईल असं नाही आहे. वजन कमी करायला तुम्हाला योग्य त्या प्रमाणात एक्सरसाइज करणं आवश्यक असतं. नुसतं एक्सरसाइजचा त्याच्यामध्ये रोल नाही आहे. बाकी तुमची विश्रांती, झोप वगैरे आहे नाही, गायडन्स. वजन कमी होणार, चरबी कमी होणार रात्री झोपेमध्ये, म्हणजे सगळं गायडन्स कोण देणार? लय व्यायाम करून वजन कमी होत नसतं. योग्य तो व्यायाम तुमच्या वयोमानाप्रमाणे तुम्हाला जो सुटेबल आहे तर तो करणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. लक्षात आलं? तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही, विजरल फॅटचं मी तुम्हाला फार त्याच्यावरती सांगण्यासारखं आहे. आणि हे तुम्हाला बघा, विजरल फॅट तुमचं लिव्हरचा प्रॉब्लेम जो होतो की नाही, तर तो तुमच्या विजरल फॅट थ्रू होत असतो. हे तुमचं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड वगैरे सगळं लिपिड प्रोफाईल करता की नाही, हे सगळं ड्यू टू विजरल फॅट. लगेच तुमचं आता माझं विजरल फॅट वाढलं म्हणून तिकडे लगेच माझं कोलेस्ट्रॉल वाढतं असं नाही. ही प्रोसेस आहे. सूक्ष्म रूपाने ते पुढं पुढं ते वाढत वाढत जात असतं. चंद्र कसा वाढतो कले कलेने, तसं वजन तुमचं, चरबी, हे विजरल फॅट कले कलेने किलो किलोने थोडं थोडं वाढत असतं. आणि मग ते आपल्याला न कळत काय होतं, आपल्याला प्रपोर्शनली सगळीकडे चरबी वाढत असते. त्यामुळे आपल्याला लगेच त्याचा धोका त्या ठिकाणी दिसून येत नाही. तर आपल्याला हे तुमचं लिपिड प्रोफाईल मध्ये जे तुमच्या रक्तामध्ये जे कोलेस्ट्रॉल वगैरे जे आहे की नाही, तर ती पण चरबीचा प्रकार आहे. ट्रायग्लिसराईड सुद्धा चरबीचा प्रकार आहे. मग ही चरबी का वाढते? ट्रायग्लिसराईड तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढणं, आणि हे तुम्हाला मग ब्लॉकेजेस तयार वगैरे होतात की नाही, किंवा मग त्याचे हार्ट रिलेटेड, तुम्हाला जसं हार्टला प्रॉब्लेम होतो, हृदयाला रक्तपुरवठा होत नाही, तसं ब्रेनला सुद्धा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे तुम्हाला पॅरालिसिस, लकवा मारतो वगैरे की नाही, तर तसं हे कोणाला नको असतंय, लक्षात घ्या. आणि मग त्याला आपल्याला ह्या ज्या गोष्टी जर नको असतील की नाही, आता मी तुम्हाला रोगांची नावं घेतली, तर हे तुम्हाला जर नको असेल तर तुम्हाला तुमच्या विजरल फॅट, चरबी, मेद का वाढतो, त्याच्यावरती आपल्याला काम करणं आवश्यक असतं. आणि मग हे तुम्हाला हे बाकीचे सगळे प्रॉब्लेम हे त्या ठिकाणी तुम्हाला लेडीजला बघा, महिलांना पीसीओडी, पीसीओएस वगैरे प्रॉब्लेम असतात की नाही, कितीतरी डॉक्टर तुम्हाला वजन कमी करा, वाढलेली चरबी कमा. कित्येक वेळा तुम्हाला काय असतं की तुम्हाला पिरियडचे प्रॉब्लेम असतात, पिरियड्स इरेग्युलर होत असतात, गरज नसतं, म्हणजे तुमच्या वयाप्रमाणे म्हणजे पिरियड्स बंद होणं हे ओके आहे, पण तुम्हाला प्रॉब्लेम एवढे होतात की तुम्हाला पिशवी काढायचं ऑपरेशन करावं लागतं, किंवा काय गरज असेल तर ते करावं पण लागतं. पण इथे सुद्धा तुमच्या त्या वाढलेल्या चरबी, पीसीओडी, पीसीओएसचा प्रॉब्लेम जो असतो की नाही, तर ही वाढलेली चरबी किंवा काय, तर तिथं त्याचा फार मोठा रोल त्या ठिकाणी असतो. आणि मग तुमचं वाढलेलं वजन पुढे जाऊन तुमचा ते पुढचा धातू जो असतो की नाही, तुमचे बोन्स पण वीक करत असतो, किंवा काय तुमचं ते ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओपेनिया वगैरे तो, आणि पुढचा त्या अस्थिमध्ये मी तुम्हाला सांगतो. तर हे विजरल फॅट आपल्याला जेवढं तुम्ही त्याच्यावर काम कराल की नाही, तर हे मग तुम्हाला हे विजरल फॅटचा काय एज असतो, तर तिथं आता हा एवढा एक पॉइंट या ठिकाणी सांगतो. कारण का सांगण्यासारखं काय माहिती काय, भरपूर आहे, पण हा तुम्हाला आधुनिक विज्ञान काय सांगतं, तर तो पॉइंट एक 2-4 मिनिटात सांगतो आणि मग या ठिकाणी थांबतो. आपल्याला बघा वजन कमी करताना की नाही, मी आता काय सांगितलं तुम्हाला, सोपं काय, तुम्हाला चरबी वाढते, मेद वाढतो की नाही, तर आधुनिक विज्ञानाच्या ह्याच्याप्रमाणे जर आपल्याला बघायचं झालं, तर हे मी तुम्हाला ह्याची सांगड पण घालायला लागलोय. म्हणजे मॉडर्न सायन्स आणि तुमचं हे जे आहे आपलं आयुर्वेद आहे, तर त्याचं सांगड काय आहे. तर आता तुम्हाला इथे काय असते की तुमच्या रक्तातली साखर वाढते. कशामुळे वाढते मी तुम्हाला सांगायला, सिंपल कार्बोहायड्रेट खाता, गोड खाता, तुमचं काही न खाता मानसिक ताणतणाव, टेन्शनमुळे सुद्धा तुमच्या रक्तातली साखर वाढते. तुमचं तिकडे कार्टिसोल वाढलं की तुमचं इन्शुलिन वाढतं वगैरे. तर मग आता तुम्हाला रक्तातली साखर वाढणार नाही, वाढली तर काय होतं, ते इन्शुलिन रिस्पॉन्ड होतं. तर इथं आता आधुनिक विज्ञानाचा काय रोल येतो बघा, म्हणजे तिथं काय सांगतं, तर तुमचं काय होतं, रक्तातली साखर वाढणं हे धोकादायक असतं. मेंदू काय म्हणतो, मला काय तुम्ही सांगू नका, रक्तात साखर वाढवलाय, कशामुळे वाढवलाय, उकळून काढा, त्याच्यावर काम करा, मला आता रक्तात नको आहे. रक्तात नको आहे, ओके, रक्तात नको आहे तर इन्शुलिन बाबा येतो. लक्षात आलं की रक्तातली साखर कमी करायची, पेशीमध्ये ढकलायला लागते. मग 3 ठिकाणी ते रक्तात
मला सांगायचं नाही मेंदू काय म्हणतो, बाकी काय बोलू नका, कुठे टाकायचं आहे ते डंप करायचंय करा जावा, मला काय सांगू नका. रक्तात वाढणं हे धोकादायक असतं. मग मेंदू काय करतो, ब्रेन काय करतो, चला तुम्हाला कुठे कुठे स्टोरेज आहे, तुमच्या लिव्हर मध्ये साठवता येते, तुमच्या मसल्स मध्ये साठवता येते इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. ग्लायकोजनच्या रक्तातली काढा फेका, कुठे फेकायचे ते, मग लिव्हर मध्ये तुमच्या 100 ग्रॅम, तुमच्या मसल्स मध्ये 500 ग्रॅम, तिथं ते कन्वर्ट करते ग्लुकोज मध्ये, ग्लायकोजन मध्ये. ग्लुकोज काय होतं, कन्वर्ट होतंय ग्लायकोजनच्या रूपानं. असं डायरेक्ट ग्लुकोज तुमचं लिव्हर मध्ये आणि मसल्स मध्ये नाही स्टोअर होत, तर ते ग्लायकोजनच्या रूपानं काय होतं, तिथं कन्वर्ट करून तिथं ते साठवलं जातं. म्हणजे काय झालं, तिथं रक्तात तुमच्या कमी झाली. मग अजून तुम्ही आणि खाणं चालूच आहे, लक्षात आलं काय, नको ते नको ते दिलं, कधी नाही म्हणतच नाही, कधी म्हणता का नाही, आजपासून नाही म्हणायला शिका. दिलं की नाही म्हणायचं, वेळोवेळी तुमची वेळ असेल जेवणाची, तुम्हाला जर तर सुटेबल असेल तर घ्यायला हरकत नाही. भारतीय संस्कृती आहे, पाहुणचार करणारच, तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी नाही खाणार. माझी जर खरोखर वेळ असेल का नाही, तर माझं मग उदाहरण सांगतो, मला कोण कधी विचारतच नाही. वेळोवेळी जर मी कोणाकडे गेलो असलो, मला सासू विचारत नाही, तर आता आमच्या सगळ्या शेताची फॅमिली मधल्या लोकांना सवय झाली आहे, मला कधी घरी कोण गेलं की नाही आणि माझी जर वेळ नसेल की नाही, मला कधी कोण काय खा पीक सुद्धा म्हणत नाही. कारण ही सवय आहे. बघा, हळूहळू करा. मला काय म्हणायचं आहे, जुन्या ज्या काय सवयी असतील त्या तुम्हाला हळूहळू त्याच्यावरती मास्टरी मिळवावं लागेल. आणि मग काय होते, तुमच्या अजून खात राहता चरबीच्या पेशी. लक्षात आलं, ऍडिपोज टिश्यू असतात, तिथं तुम्ही चरबीच्या पेशीमध्ये साखर तिथं ढकलत असता, वजन वाढतं. लक्षात आलं. आणि मग इथं काय होतं, आता इथं इन्शुलिनचा रोल काय तर तेवढा सांगतो, आधुनिक विज्ञान काय सांगतो. सो वर्क ऑन युअर इन्शुलिन. तुमच्या इन्शुलिनला जेवढा खाली ठेवाल, तुमचा मेद कमी होणार आहे, चरबी कमी होणार आहे. तर आधुनिक आता बघा, इन्शुलिन काय होतं, तुम्हाला ते वाढतं की नाही, तुमची चरबी वाढली, रक्तातली साखर वाढली, मग तुमचं इन्शुलिन जेवढं एलिव्हेटेड इन्शुलिन असेल, इन्शुलिनची लेवल वर असेल, तर ते काय करतं, तर तुमचं ग्लुकोज जे हे करायचं असतं की नाही, तर ते पहिला तुम्हाला ग्लायकोजनच्या रूपाने साठवायचं असतं, चरबी वापरायची असते, ते सगळं बंद करतं, सगळं त्या प्रोसेसच बंद करतं. का, तर ते इन्शुलिन काय करतं, वाढलेले इन्शुलिन तुम्हाला ग्लायकोजन मध्ये स्टोअर करायचं असतं की नाही, त्या प्रोसेसला ते ब्रेक मारतं. चरबीमध्ये फॅट मध्ये स्टोअर करायचं असतं, तर ते तिथं हे करतं. आणि मग काय होतं, तुमचं वजन वाढत राहतं. का, तर तुमचं वाढलेलं इन्शुलिन, रक्तातले वाढलेले इन्शुलिन. मग आपल्याला काम काय करायला पाहिजे, माझ्या रक्तात इन्शुलिनची गरज काय येते, मग तुमच्या रक्तातली साखर वाढवता. मग रक्तातली साखर का वाढवते, सिंपल कार्बोहायड्रेट खाता. रक्तातली साखर का वाढते, तुमचे तणावग्रस्त राहता. आता ते ताण तणाव टेन्शन कशाचं घेता हे मेंदूला कळत नाही. मग लक्षात आलं, तुम्हाला वजन कमी करायचं आहे, वर्क ऑन युअर टेन्शन, ताण तणाव, तिथं योग उपयोगी पडतो, योगातल्या उपयोगी पडतो. शेताची फॅमिलीचा बेस सगळा योगाचा आहे. आणि मग इथं काय होतं, हे गायडन्स खाली आहे की नाही, मग एलिव्हेटेड इन्शुलिन लेवल काय करत असतं, तुमचं हे चरबीमध्ये कन्वर्ट करायचं, ग्लायकोजन मध्ये कन्वर्ट करायचं, हे सगळ्याला ब्रेक मारतं कोण, इन्शुलिन. सो वर्क ऑन इन्शुलिन. इन्शुलिन लेवलला खाली ठेवलं. डायबिटीजच्याच लोकांनी फक्त ते इन्शुलिन किंवा लोकांना तेवढंच माहिती असतंय, हे तुम्हाला सगळ्याचा प्रॉब्लेम जो आहे की नाही, इन्शुलिन रेजिस्टन्स इज द रूट कॉज. लक्षात आलं. आता तो माझा विषय नाहीये, तर आपल्याला हे मेद धातू जो आहे की नाही, तर तो प्रमाणात अति प्रमाणात कमी किती होतं ते पूजा पाटीलचं मी तुम्हाला सांगितलं. आणि जास्त वजन कमी असलेले लोक फार कमी असतात. जगाचा प्रॉब्लेम जो आहे तो वजन वाढलेला, मेद धातू वाढलेला प्रॉब्लेम जास्त आहे. आणि मग आपल्याला जर हे काम करायचं असेल की नाही, तर गायडन्स खाली जर तुम्ही काम केला, तर तुमचं काय होणार आहे, हे सगळं समधातू मध्ये जर राहिले, तर पुढचा धातू सुद्धा, मग अस्थि धातू जो असतो, मग तो कसा डॅमेज होतो, म्हणजे तुमचे हाडं काय होतात. आणि हे वाढलेलं वजन सगळीकडे आहे की नाही, कुठले आता मी कुठला रोग पाहिजे ना, कुणाला कुठला मगाशी रोगांची नाव, जरा हात वर करायचा, थंब दाखवा. हे असलं जर कुणाला काय नको असेल की नाही, तर हे वेल बॅलन्स मध्ये न्यूट्रिशन तुम्ही पोटात घालायला लागला, योग्यता गायडन्स खाली 20% सुद्धा काम करायला लागला, मी तुम्हाला पक्क गॅरंटी देतो की तुम्हाला पूर कसा ओसरतो, पूर ओसरतो, सगळीकडे पाणी पसरलेलं असते की नाही, मग तो हळूहळू पाणी कमी 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 होत ओसरतो म्हणजे कमी होतो. आणि मग पाणी पात्रात येतं, नदीच्या पात्रात येतं, सगळा पूर निघून जातो. मग तुमचं वाढले की नाही वजन, किती ते वाढले बघा, विजरल फॅट किती वाढले बघा, सबक्युटेनियस फॅट त्वचेच्या खाली कुठं कुठं साठवा लागलाय, ब्लॅक मनी. आणि मग त्यामुळे सगळं बॅलन्स त्या ठिकाणी व्हायला लागतंय. सर आपल्याला हे लक्षात येतंय काय सांगायला लागलोय, जरा त्याने पण सांगितलं. तर आपल्याला आरोग्य जर तुम्हाला खरोखर चांगलं पाहिजे असेल, लक्षात घ्या, हे सप्त धातूवरती त्रिदोष ही सगळी आयुर्वेदामधली कन्सेप्ट आहे. तर त्याच्यावर जर काम केला, तर आम्ही जे इकडे तुम्हाला सांगतो, विना काठी विना लाठी, विदाऊट मेडिसिन 100 वर्ष आपल्याला कसं जगायचं आहे. तर वेलकम टू शतायुषी फॅमिली. ओके मॅडम.